चला तर मंडळी, मे महिना संपायला थोडेच दिवस बाकी आहे आणि वर्षातून आंबा एकदाच येतो. तर मग आपण मँगो मस्तानी बनवू शकतो आणि भरपूर सारी आंब्याच्या आपण रेसिपी बनवू शकतो. तर घरातला आंब्याच्या फोडी मिक्सरला लावायचं, भरपूर सारं आईस्क्रीम ड्रायफ्रूट्स घालून मँगो मस्तानी बनवू शकतो. तुम्ही कोणताही आंबा वापरू शकतात मँगो मस्तानीसाठी, किंवा तुमच्याकडे घरात आमरस असेल त्याचाही सुद्धा तुम्ही मँगो मस्तानी बनवू शकता. तर मी हापूस आंबा वापरलेला आहे मँगो मस्तानीसाठी. स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्या आपण फोडी करायच्या आहेत सुरीने. त्यामुळे झटपट असा हा आंब्याच्या फोडी आपण मिक्सरमध्ये घालू शकतो आणि वेळसुद्धा कमी लागतो. तर आता मिक्सरमध्ये आंब्याच्या फोडी मी काढून घेत आहे आणि मी टोटल 2 आंब्याचा आमरस करणार आहे, आंब्याचा पल्प करणार आहे आणि मिक्सरमध्ये छानपैकी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. जर आंब्याचा गोडवा कमी असेल तर तुम्ही पिठी साखर घाला गरजेनुसार आणि चवीनुसार. आणि व्हॅनिला आईस्क्रीमचा मी वापर करत आहे. तुमच्याकडे मँगो आईस्क्रीम असेल घरातलं किंवा बाहेरून आणा, ते भरपूर सारं घाला. आणि कच्चं दूध किंवा थंड दूध, गरम केलेलं थंड दूध असेल तेही तुम्ही वापरू शकता. स्मूथ असं ब्लेंड करा. आता काचेच्या ग्लासमध्ये मी आंब्याच्या फोडी घालत आहे आणि तयार केलेला पल्प तो मी घालत आहे, आमरसचा पल्प घालत आहे आणि व्हॅनिला आईस्क्रीम मला घालत आहे. भरपूर सारं व्हॅनिला आईस्क्रीम घाला, ड्रायफ्रूट्स घाला आणि पुन्हा आपल्याला सेम तीच प्रोसिजर करायची आहे. आंब्याचा पल्प घालायचा आहे, भरपूर सारं व्हॅनिला आईस्क्रीम किंवा मँगो आईस्क्रीम आणि भरपूर सारे ड्रायफ्रूट्स, आंब्याच्या फोडी. तोंडाला अगदी पाणी सुटतं. असं कोणी आपल्याला या गरमीच्या दिवसात दिलं मँगो मस्तानी किंवा इतर कोणत्याही रेसिपी थंडगार अशा दिल्या तर मन असं काय पोटभर असं बाकीचं जेवणसुद्धा लागणार नाही. आणि तुम्ही या रेसिपी नक्की ट्राय करा या गरमीच्या दिवसामध्ये आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आपली तयार झालेली मँगो मस्तानी आणि रिफ्रेशिंग अशी ताजी अशी आणि बाहेरच्या मार्केटमध्ये सुद्धा भारी अशी झालेली आहे. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू. थँक्यू. आणि तुमच्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. लव यू ऑल. बाय. आता मी एन्जॉय करते मँगो मस्तानी आणि तुम्ही नक्की बनवा या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. आणि सीझन संपायला थोडेच दिवस बाकी आहेत तर नक्की ट्राय करा. बाय.